आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीची माहिती लपवून फसवणूक केली आहे. या कामी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अपात्रतेची कारवाई करावी अशी कागदोपत्री पुराव्यासहित तक्रार श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली आहे. जांभळे यांचे काम कमी आणि बडबड जास्त असे उद्योग सुरू आहेत. नगरपालिकेच्या कचरा डेपोला आग लागल्यानंतर ती विझवताना केलेल्या कामाची बिले ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. शहरात आरोग्य विभागाचे काम समाधानकारक नाही. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद देखील वाढलेला आहे. मात्र त्यांना ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. एकूणच कार्यपद्धती असमाधानकारक असल्याची नगरपालिका वर्तुळात चर्चा आहे. नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा. सातारा शहर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे कोणताही विरोधक या ठिकाणी नसल्यामुळे प्रसिद्धी माध्यम आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये लक्ष द्यावं लागतं. सातारा नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि विद्यमान आरोग्य सभापती धनंजय बाजीराव जांभळे यांनी आपल्या संपत्ती विवरणपत्रात आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या 2025च्या दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे ज्या प्रॉपर्टी आहेत त्या केलेल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून मौजे कनेर तालुका जिल्हा सातारा येथील गट क्रमांक 51/2 या ठिकाणी धनंजय बाजीराव जांभळे यांचं नाव आहे. या सातबारावरती नाव असलेल्याची नोंद त्यांनी त्यांच्या शपथपत्रात कुठेही केलेली नाही. इतर नोंदी आहेत, मात्र ही नोंद केलेली नाही. कचरा डेपोला आग लागल्यानंतर जी विझवण्यासाठी बिलं काढण्यात आली त्या बिलामध्ये घोटाळा आहे याची दस्तूरखुद माहिती मी मंत्री महोदय असतील किंवा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिलेली आहे. यांचा आरोग्य विभागाचा कारभार संपूर्ण जो आहे तो जनतेला माहीत आहे. यांच्या कामकाजामध्ये कुचराई भरपूर आहे, फक्त शो शायनिंग जास्त आहे. कोणत्याही प्रकारचं काम करत असताना बिलं काढणे एवढाच उद्योग फक्त आरोग्य सभापतींनी चालवला आहे. त्याच्यामुळे श्री धनंजय बाजीराव जांभळे यांनी शपथपत्रात दिलेली माहिती जी आहे ती लपवलेली आहे आणि लपवल्यामुळे त्यांची माहिती संदर्भामध्ये आणि प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जी चुकीची माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांना यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अपात्र करावे अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी पाटील साहेब यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केलेली आहे. धन्यवाद. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.